नमस्कार मित्रांनो. आता सध्याला सकाळ आपण इथं आलो होतो मकाला युरिया मारण्यासाठी. आपला युरिया मारून झालेला आहे. युरिया मारताना काही व्हिडिओ नाही काढला, एकटाच होतो म्हणून. थोडं पाऊस पण येत होता आता, त्यामुळे युरिया मारताना आपण काही व्हिडिओ वगैरे काढला नाही. आपला आता युरिया मारून झालेला आहे आणि इकडे पहा कसे आपलं निसर्गाने हिरवीगार चादर पांघरलेली आहे मित्रांनो. तर सध्याला सगळ्या लाल लाल कलरच्या बांगड्या पण झाल्या, लाल लाल कलरची साडी पण झाली, लाल लाल कलरची टिकली पण झालेली आहे. आता आपण दाखवणार आहे लाल लाल कलरचे टोमॅटो. अजून काय आपले टोमॅटो हे पिकलेले नाही आहेत, पण अजून पांढरे पण ते होतील. लाल लाल कलरचे टोमॅटो पण होणार आहे, ते थोडे व्हायला लागलेले कुठं मुठं. तर मित्रांनो, आपण हे टोमॅटो भर उन्हाळ्यामध्ये लावलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये काय होतं, टोमॅटोला हीट जास्त असल्यामुळं टोमॅटो येत नाही. पण आपला हा टोमॅटोचा प्लॉट खूप छान आलेला आहे. जवळजवळ 2-2.5 एकराचा प्लॉट आहे आपला टोमॅटोचा. मित्रांनो, आपण नियोजन असं केलं होतं की रेन पाईप, उन्हाळ्यामध्ये हीट वाढू नये म्हणून आपण पूर्णपणे रेन पाईप टाकला होता. त्यामुळे आपला हा प्लॉट एकदम मस्त आलेला आहे. मी काही शेतात येत नाही, आपल्याकडे फक्त म्हशी आहे आणि म्हशींचंच मी बघतो. इथं छोटा भाऊ बघतो, त्याने हा प्लॉट खूप मस्तपणे फुलवलेला आहे. आणि आता हे थोड्या दिवसात लाल 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 कलरचे टोमॅटो होणार आहे. मी म्हटलं होतं काही ठिकाणी पिकायला लागलेले आहेत. हे पहा, या ठिकाणी लाल लाल कलरचे टोमॅटो व्हायला लागलेले आहेत. मित्रांनो, पाहू शकता आपला हा टोमॅटोचा प्लॉट. मी पाहत नाही तर माणसं तू कधी येतो हा व्हिडिओ बनवतो, झालं लोचा होईन सगळा. हा छोटा भाऊ पाहतो इथं आणि मी म्हशींचं बघतो. तर आपला लाल लाल कलरचे टोमॅटोचा प्लॉट कसा आहे मित्रांनो सांगा, कमेंट करून नक्की. खूप छान नियोजन केलं होतं त्याने. आणि हे रेन पाईप टाकून भर उन्हामध्ये लय लोकांचे म्हणजे प्लॉट हा जागेवर जाऊन गेलेली रोपं. आपला प्लॉट हा त्यातून वाचलेला आहे का. तर नियोजन हे खतरनाक केलं होतं. मध्ये रेन पाईप, पुन्हा ड्रीप पाईप. आता हे मंचिंग फाटलेलं आहे, म्हणजे याच्या आधी आपण या प्लॉटमध्ये कलिंगड पण घेतलेलं आहे, त्यामुळे हा मंचिंग पेपर हा फाटलेला आहे. आता टोमॅटो थोडे पिकायला लागलेले आहेत. आता काय माहिती पुढं कसं मार्केट भेटते, काय होते काय माहीत नाही त्याच्याबद्दल. पहा मित्रांनो, तर थोड्या दिवसांनी लाल लाल कलरचे आपले हे टोमॅटो झाले ना, मी पुन्हा येऊन व्हिडिओ काढेन, त्यावेळेस रील काढेन आणि त्याला हेच गाणं लावेन, लाल लाल कलरचे टोमॅटो. खूप छान प्लॉट आहे नाद. मग मित्रांनो, कसा वाटला आपला लाल लाल कलरचे टोमॅटोचा प्लॉट. अजून लाल लाल काय झालेले नाही, पण होतील लाल लाल, काही ठिकाणी झालेले आहेत लाल लाल. पण हा आपला खूप मोठा प्लॉट आहे टोमॅटोचा. हे आपण इथं कॉकच्या साईड टाकलेलं आहे की इकडंच ह्या भागामध्ये पूर्ण चढ आहे आणि ह्या भागामध्ये उतार आहे. त्यामुळे ह्या कॉक टाकून इकडं पाणी थोडं दाबलेलं आहे. आणि हा मोठा पाईप आहे रेन पाईप, त्यासाठी पण वेगळा पाईप आहे. 4 इंची पाईप टाकून आपण हे 2 इंची पाईप टाकून, छोटे रेन पाईप 2 इंची आणि मोठा तो 4 इंची पाईप आहे. आणि हे ड्रीप सिस्टीम खूप डेंजर नियोजन केलं होतं त्यांनी. हे मला काय यातलं कळत नाही. मला काय यातलं काहीच कळत नाही. पण आज आपण तिथे युरिया मारण्यासाठी आलो होतो, त्यामुळं म्हणलं घ्यावं एक व्हिडिओ काढून. म्हणजे हे झालं आयत्या कोयता, बस करायचं एक एकाने यायचं व्हिडिओ काढून जायचा. हे पूर्णपणे यात म्हणजे मी कशालाच आलेलो नव्हतो. एकदा तो व्हिडिओ मागे एक छोटा होता, तेव्हा उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ बनवला, त्यावेळेस तिथं आपले कडवळ होतं, ते कडवळ कापायला आलो तेव्हा कॉक फिरवताना पण व्हिडिओ काढला. आता इथं मका पेरली, मकाला युरिया मारायला आलो तेव्हा पण व्हिडिओ काढतोय. मित्रांनो, कसं काय आपला टोमॅटोचा प्लॉट, लाल लाल कलरचे टोमॅटो. हा खूप मोठा प्लॉट आहे. ते नारळ झाड तिकडे दिसतंय का तिथपर्यंत, तिथून तर हे कडची झाडं दिसतात तिथपर्यंत. म्हणजे हा पूर्ण 2 ते 2.5 एकराचा प्लॉट आहे. फक्त टोमॅटो घ्या आता, टोमॅटो. अजून याच्यावरती गाणं शोभत नाही, लाल लाल कलरचे टोमॅटो. पण आता त्यानंतर आता मी इथे डायरेक्ट ती मका कापायला आल्यावर येणार, ते भरायचं काम पण तोच करणार. फक्त आपलं युरिया मारायला आलो होतो.
युरिया मारून झालं. मग आयता कोयता म्हणजे आपलं रील बनवत बसलो इथं, हा व्हिडिओ बनवत बसलो. मित्रांनो, कसा वाटला आपला टोमॅटोचा प्लॉट हा नक्की सांगा. खरं तर खूप मेहनत घेऊन त्याने हा प्लॉट वाढवलेला आहे. चला मित्रांनो, नक्की सांगा आपला आता पांढऱ्या कलरच्या टमाट्याचा प्लॉट कसा वाटला, कमेंट करा. नक्की सांगा कसा वाटला तो, नक्की सांगा. चला मित्रांनो, बाय. थोड्या दिवसात हा लाल कलरचा टोमॅटोचा बाग होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तोही मी व्हिडिओ टाकेल. चला बाय.